प्रीतम सरोदे, स्ट्रायकर लवी लेट कट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये खूप चांगली फिल्डिंग. जर गलीमधून पुढे गेला असता चेंडू तर नक्कीच सीमारेषेच्या बाहेर गेला असता, परंतु त्याला रोख लावण्याचं काम केलं, रोखण्याचं काम केलं. पासून फलंदाजाने वंचित ठेवलाय. जो काय निर्णय मी म्हणेन वैभव भोईरने घेतलेला, बंटीने घेतलेला, तो निर्णय मी म्हणेन अद्याप तरी त्याच्या बाजूने गेलाय. खूप चांगली बॉलिंग, इकॉनॉमिक षटक पाहायला मिळतंय दोन्ही गोलंदाजाचं. भावेशने चांगली कामगिरी केली, त्या पाठोपाठ आता प्रीतम देखील या मॅच मध्ये भरपूर इम्प्रेसिव्ह षटक टाकतोय. प्रीतमचा चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दाखवली, बॅकफुट पॉइंटला चेंडू फरार होईल सीमारेषेच्या बाहेर. आणखी एक येतोय चौकार. प्रीतमचा चेंडू बॅकफुटला जाऊन फक्त दिशा. आता येत आहेत त्या 16 धावा धावफलकावरती येत आहेत. 8 ची सरासरी इथे राखण्यामध्ये यश आलंय, परंतु असेच मोठे फटके मारावे लागतील खरं तर संदीप आणि आशिष देशमुखला. एक चांगलं टोटल उभं करावं लागेल या पहिल्या षटकामध्ये, पहिल्या सत्रामध्ये. हा चेंडू आडव्या पाठने खेळण्याचा प्रयत्न, फारसं टायमिंग त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. वाईडिश लॉंग ऑनला चेंडू जातोय. या ठिकाणी महेश हिलम होता, एकच धाव या षटकामध्ये या चेंडूवरती मिळते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 8.50 च्या सरासरीने येतात त्या 17.
चला टीम मीटिंग बघूया. 17 धावा फलकावरती आहेत. चौकार आणि तो षटकार मारी उमेश माळी बॅटमन भारी चौकार आणि तो षटकार मारी उमेश थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावरती आहेत. शेवटच्या दिवसामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करूया. खरं तर प्रत्येकाची मेहनत आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं मोठं कार्य करताना त्यावेळेस एक नव्हे तर ज्यावेळेस अनेक हात मदतीचे एकवटतात त्याच वेळेस मी म्हणेन इतकं चांगलं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेसाठी मी म्हणेन प्रत्येकाचा सहभाग आहे. कोणी पाणी आणतंय, कोणी चषक आणतंय, कोणी ट्रॉफ्या आणतंय, कोणी स्कोर कार्ड लिहितोय, कोणी मी म्हणेन पाणी घेऊन जाते. सगळ्यांची मेहनत आहे. ही स्पर्धा कशी यशस्वी होईल यासाठी केलेली मेहनत आणि या मेहनतीतून साकारलेली ही स्पर्धा. तमणाचं मैदान 2 वर्ष आपण पाहिलं. त्यानंतर मैदान जरी चेंज झालं तरी मी म्हणेन क्रिकेटचं स्टँडर्ड बदललं नाही, क्रिकेटचा दर्जा बदलला नाही. ती स्पर्धा त्याच उंचीने मी म्हणेन या वर्षी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सर्वांसाठीच मागचे काही महिने क्रिकेट थांबलं होतं. क्रिकेट कसं पुढे जाईल यासाठी प्रत्येकाने विचार केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने आता क्रिकेटच्या हंगामाला मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती आता बदल केला जाते. बॉलिंगसाठी आता येतोय भावेश. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. 9 धावा त्याने खर्च केल्या. या षटकामध्ये बंटीने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. 3रं षटक असेल आणि ही जोडी फोडण्याचं काम आता भावेशला करायला पाहिजे. भावेश रायटा मोड द विकेट. पंच आमच्याकडे वळतात. व्हाईट बॉल. एक धाव जोडली जाईल. एक धाव संख्येच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जात आहे आणि जाऊन पोहोचतंय ते 18 या आकड्यावरती. 18 धावा फलकावरती. यष्ट्यांच्या मागून बंटी बोईर खरं तर विचार करत असेल की जे सामने आमच्या हातामध्ये होते ते आमच्या हातामधून निसटले. परंतु या मॅच मध्ये आता करो या मरो. जर जिंकलो तर पुढे, जर हारलो तर घरी. म्हणजे 100% योगदान देण्याचं काम आता बंटीला करावं लागेल या टीमसाठी. भावेचा हा चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर. येतोय आजच्या दिवसातला पहिला षटकार. गावाचा तो मैदान गाजून आला त्या येळचे गावाचा तो मैदान गाजून आला हवेचा चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. येतोय या आजच्या षटकाराच्या मदतीने दिवसात एकूण धावा फलकावरती येतात त्या 24. षटकाराची भाषा इथे दाखवत असताना बॅट्समन आशिष देशमुख, आशिष आणि संदीप सलामीला दाखल झाला. एक चौकार त्याच्या बॅट मधून. त्यानंतर त्याची बॅट शांत आहे आणि अशा वेळेस आता आक्रमणाला सुरुवात केली आशिष देशमुखने. कारण आशिषला माहिती आहे एका बाजूने ज्या वेळेस धावा येत नसतील त्यावेळेस दुसऱ्या फलंदाजाने एक आक्रमक रूप धारण केलं पाहिजे आणि ती आक्रमकता आता तो सिद्ध करून दाखवतोय. 24 वरती जाऊन पोहोचतोय. जर असाच धावत राहिला 45-50चं टार्गेट उभं राहील आणि त्यानंतर फाईट करण्याची ताकद तुमच्या गोलंदाजाकडे निर्माण होईल. आशिषच्या समोर भावेशचा चेंडू. अप्रतिम फटका. वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार. गाजून आला थँक्यू. हवेचा चेंडू अप्रतिम फटका. अप्रतिम फटका. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. आणि मी मात्र आता आक्रमक क्रिकेट या मैदानावरती दाखवेल. बंटीला आता त्याने फील्ड पोझिशन मध्ये चेंजेस करायला भाग पाडला. जो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा सीमारक्षक होता तो तर लगेच डीप एक्स्ट्रा कव्हरला बापू भोईर आला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर. ऑन साइडला 3 आणि ऑफ साइडला 2. आशिष देशमुख भावेश बॉलिंग मार्क वरती 2 चेंडू मध्ये 10 धावा खर्च करतोय. हा चेंडू आडव्या बॅटने मात्र ही ते दांडी गोल केली आहे. आशिष देशमुख बॅक टू द पवेलियन. हा चेंडू आडव्या बॅटने मात्र ही ते
बॅटिंगसाठी आपल्या संघासाठी योगदान देण्याचं काम आता तो करून दाखवेल. खरं तर पहिल्या दिवसामध्ये खूप चांगले फटके आपल्याला गौरवच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तशीच जर बॅटिंग झाली तर मी म्हणेन एक चांगलं टोटल या पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला टीम JB11च्या बाजूने पाहायला मिळेल. खूप चांगली बॅटिंग आशिष देशमुखची पाहायला मिळाली. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून. असं वाटलं होतं की कुठेतरी आशिष देशमुख नावाचं वादळ आलंय की काय, परंतु ते वादळ थांबवण्याचं काम मात्र भावेशने केलं. 3 चेंडू संपलेत. एकूण धाव फलकावरती आहेत त्या 28. खूप चांगली बॅटिंग करत असताना या तिसऱ्या ओव्हरमध्ये JB11 गुड्डू भोईर गेला बॅटिंगसाठी. तमनाथ गावचा खेळाडू भरपूर सकाळीच या मैदानावरती तो दाखल झालाय. मैदानाची पाहणी त्यांनी केली आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका मारायचा खरं तर प्रयत्न, परंतु अपयश त्याला आलं. 3-3 सीमारक्षक त्या चेंडू खाली. रनआउटची संधी आणि गुड्डू बॅक टू द पवेलियन. भोईर या स्पर्धेमध्ये तब्बल दुसऱ्यांदा रनआउटच्या स्वरूपात बाद होताना थोडीशी हसी मजाक चालू आहे बापू भोईरची त्याच्यासोबत, कारण एकाच टीमचे 2 खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या विभागामध्ये आलं तर एक शिस्तीचं पालन नेहमीच आपल्याला क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं. प्रत्येकाला आपले लिमिटेशन माहिती आहेत. आपण काय केलं पाहिजे या स्पर्धेसाठी हे प्रत्येकाला माहिती, आणि म्हणूनच की काय इतकी चांगली स्पर्धा आपल्या भेटीला मात्र पाहायला मिळते. बॅटिंगसाठी जातोय अक्षय लोभी, बीड गावचा खेळाडू. आता मात्र मुलगावामध्ये दाखल झालाय VKPL साठी. खूप चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण सुरुवातीच्या आघाडीचे बॅटिंगसाठी गेला अक्षय. खूप चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दाखवली गलीमध्ये. त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली. रनआउटची संधी, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये बॅट्समन अगदी सुरक्षितरित्या परततोय. षटक क्रमांक इथे तिसरं प्रगतीपथावर धाव फलकावरती येतात त्या 29 धावा धाव फलकावरती. या 30 धावा करा. 30 धावा धाव फलकावरती येतात. भावेश या षटकाची सुरुवात महागडी केली, परंतु आता तो कमबॅक करतोय. मोठा फटका लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर येतोय. बॅट्समन बॅटमधून षटकार. भावेश या षटकाची सुरुवात महागडी केली, परंतु आता तो कमबॅक करतोय. सीमारेषेच्या बाहेर येतोय. खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसामध्ये आपण ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेला सुरुवात केली ते माननीय सुधाकर शेट्टी गारे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य क्रीडा सभापती रायगड जिल्हा, त्यांचं अगदी थोड्याच वेळात या स्पर्धेला भेट देण्यासाठी आगमन होणार आहे. मी सर्वांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. खरं तर त्यांचं मी म्हणेन सहकार्य या स्पर्धेसाठी खूप आहे. तुम्ही सुधाकर शेट्टी गारे साहेबांकडे कधी जा, तुम्हाला ते रिकाम्या हाताने कधीच पाठवणार नाही. खरं तर मी म्हणेन त्यांचं प्रेम या विभागावरती आणि त्या प्रेमापोटी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं योगदान पाहायला मिळतंय. आपली पोरं कशी पुढे जातील, आपल्या पोरांमध्ये ते कौशल्य ते दाखवण्यासाठी, त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म देण्यासाठी मी म्हणेन या VKPL 2020चं आयोजन मात्र पाहायला मिळतंय. त्यांचं आपण स्वागत करूया. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने 12.00च्या सरासरीने 36 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. बॉलिंग साठी आता येतोय सुधीर लोभी, सुधीर ढोळे येतोय, माफ करा. आणखी एक यंगस्टर पाहायला मिळते. भरपूर यंगस्टर आपल्याला प्रत्येक टीम मध्ये पाहायला मिळतात, कारण समीरजी सोमणे यांनी खूप चांगलं वक्तव्य केलं की आरोही 11 मध्ये सगळे एका लेवलचे खेळाडू आहेत. कुणी चांगला ऑलराऊंडर नाहीये, कुणी चांगला बॅट्समन नाहीये, कुणी चांगला बॉलर नाही, परंतु त्यांची कॅपेबिलिटी एक चांगला समतोल टीम मध्ये पाहायला मिळाला. आणि म्हणूनच की काय काल 3 पैकी 3 सामने ते विजयी देखील झाले. बॉलिंग साठी येते सुधीर ढोळे.
बॅकफुटला जाऊन चेंडूला फेकून दिलंय फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. एक चांगल्या टोटल कडे मार्गस्थ असताना JB 11 या पहिल्याच मॅच मध्ये जरी नाणेफेक त्यांच्या बाजूने नसेल तरी बॅटिंग खूप चांगली ते करतायत. आडव्या बॅटने आणखी एक फटका चांगला आहे. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. वन बाउन्स. चौकार. रवी लोभी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलाय. अक्षय लोभीसाठी आहे फक्त, म्हणजे भावकीसाठी आपल्याच खेळाडूला प्रोत्साहन देण्याचं काम ते करतात. त्यांचं आपण स्वागत करूया. परंतु चांगली बॅटिंग, आक्रमक क्रिकेट दाखवत असताना अक्षय लोभी बीड गावचा खेळाडू, बीड गावचा सितारा मुलगावामध्ये दाखल होऊन WKPL 2020 मध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. आणखी एक शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका कव्हरच्या डोक्यावरून. आउटफील्ड थोडीशी स्लो त्या ठिकाणी पाहायला मिळते. 3-3 सीमारक्षक धावतायत, प्रयत्न करतायत, परंतु इथे तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि ही तिसरी धाव घेत असताना संदीप जो सलामीला दाखल झाला होता तो मात्र तंबूच्या दिशेने. बॅटिंग साठी जातोय संदीप. संदीप बाद झाले, माफ करा, रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला आणि बॅटिंग साठी जातोय राकेश भोईर. तमनाथ गावचा खेळाडू राकेश भोईर आता बॅटिंग साठी जातोय लोअर ऑर्डर मध्ये. 6व्या क्रमांकावरती टीमचा कॅप्टन देखील तो आहे अशी आम्हाला माहिती मिळते. म्हणजे तमनाथ गावचं पॅकर आणि तमनाथ गावचंच कॅप्टन इथे आपल्याला पाहायला मिळतंय. राकेश साठी देखील इथे पारितोषिक आहे. लगातार तिचे 3 चौकार आणि लगातारचे 3 षटकार साठी रवी लोभी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे. खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं बॉलर सुधीर लोभीचं. सुधीर डोले वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. अपील त्या ठिकाणी करण्यात आली, परंतु अपील मध्ये उत्साह खूप जास्त होता, कॉन्फिडन्स कमी होता. अपील मात्र फेटाळण्यात आली. हा डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आजच्या या शेवटच्या दिवसामधील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळते. लीग स्टेजची ही 9वी मॅच एक ग्रुप मधून आपण पाहतोय. जिज्ञा 11 आणि JB 11. सुधीरचा हा शॉर्ट पिच चेंडू खराब चेंडू होता. फुल सक्सेसफुल पॉवरफुल नो चेंडूचा पंच इशारा दाखवतायत आणि हा येतोय षटकार. संघ मालक दोन्ही संघाचे पुरस्कर्ते आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. कधी मी म्हणेन जिज्ञा 11चे प्रफुल्लजी भोईर हसतायत, कमेंट करतायत आणि कधी कधी नाराज देखील ते होत आहेत. आणि त्याच्या विपरीत आपण पाहतोय श्री भगवानजी गोडविंदे आणि जयरामजी भोईर साहेबांनी पुरस्कृत केलेला JB 11 कधी तो पुढे जातो आणि कधी मी म्हणेन जिज्ञा 11 टीम जाते. तर क्रिकेटपेक्षा ही प्रतिष्ठेची लढाई कमी. फ्रीडचा चेंडू असेल. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 55. एक चांगलं टोटल उभं राहिलंय. टॉस जिंकल्यानंतर जो काय निर्णय घेतला होता बॅटिंग करण्याचा तो मी म्हणेन आता यशस्वी पाहायला मिळतोय. जर फलंदाज तोच असेल तर तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकत नाही बंटी. क्रिकेटच्या नियमानुसार जर फलंदाज तोच असेल तर तुम्ही फिल्डिंग चेंज करू शकत नाही फ्रीडच्या चेंडूवरती.
तीच फिल्डिंग आपल्याला या चेंडूवरती देखील पाहायला मिळेल, कारण राकेश भोईर ताकद या खेळाडूकडे खूप आहे आणि त्या ताकदीचा फटका, खरं तर शॉर्ट पिच चेंडू होता, अगदी अर्ध्या पिचवरती टप्पा पडला आणि बॅकफुटला जाऊन पूल त्याने फक्त दिशा दाखवली. षटकार गेला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 55 धावा. बॉलर तयार सुधीर. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फ्री हिटच्या चेंडूवरती. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क नाही, परंतु व्हाईट बॉल. चेंडू चांगला होता, गती चांगली होती, परंतु दिशा खराब. व्हाईट बॉल. एक धाव जोडली जाईल एक धाव संख्येच्या मदतीने. एकूण धावा धाव फलकावरती येत आहेत त्या 56. फ्री हिट कंटिन्यू असेल. 56 धावा धाव फलकावरती आहेत. असं वाटलं होतं की सकाळच्या सत्रामध्ये धावा येत आहेत की नाही, परंतु आता खोऱ्याने धावा येऊ लागल्यात. ओरपीट चेंडू स्टेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका. महेश इलमच्या डोक्यावरून जातोय षटकार. कसं घेऊन जायचं असं मी म्हणेन, चांगलं काम तो करतोय. फ्रीडच्या चेंडूवरती षटकार. एकूण धावा धाव फलकावरती 62. आडव्या बाटने फटका खेळण्याचा प्रयत्न. यशांच्या मागे खूप चांगली फिल्डिंग फाईन लेगला पाहायला मिळते. इथे मिळेल फक्त सिंगल. षटक क्रमांक 4 देखील इथे संपुष्टात आलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धाव फलकावरती आहेत त्या तब्बल आणि तब्बल 63. सोपवण्यात आलाय. पहिलाच वेगवान चेंडू पाहायला मिळते. पंच आमच्याकडे वळतील. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची एक धाव. एकूण धावा धाव फलकावरती येतील 64. 64. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 धावा. अगदी थोड्याच वेळात ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला ते माननीय सुधाकर शेटजी घारे साहेबांचं शुभागमन होईल. ओरपीट चेंडू. वेगवान चेंडू पाहायला मिळतो. ज्या टप्प्यावरती खरं तर गोलंदाजी करायची होती तो टप्पा आता त्याला सापडलाय. बंटी भोईर विचार करत असेल की असं वाटलं होतं टार्गेट कुठेतरी 40-45 पर्यंत आम्हाला चेस करावं लागेल, परंतु एक चांगली बॅटिंग 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. आता मात्र धावसंख्येचं डोंगर त्यांच्या समोर उभं राहिलंय. आतापासूनच प्लॅनिंग करावं लागेल. ही मॅच जिंकण्यासाठी करो या मरोची मॅच आहे, नॉकआउटची मॅच आहे. सर्वत्र प्रयत्न तुम्हाला या मॅच मध्ये करावे लागतील. लोअर फुल टॉस. चांगला फटका. डेप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बापू भोईर. तो मात्र इथे चुकी करत नाही. इथे फक्त मिळते सिंगल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जाते आणि जाऊन पोहोचतोय ते 65 या आकड्यावरती. गुणलेखक आम्हाला आता जॉईंट होत आहेत वैभव शेवाळे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. अगोदर डीके होते ज्ञानेश्वर कदम, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. प्रत्येकाची मेहनत आहे. एकाने सीट सोडली तर दुसरा तिथे आलाच पाहिजे. या स्पर्धेला मी म्हणेन एक चांगलं वळण, चांगली शिस्त ती देखील पाहायला मिळते. यशचा चेंडू. फुलटॉस. कव्हरला मारायचा होता परंतु टायमिंग नाही. बापू भोईर त्या चेंडूवरती येतोय. 1 बाउन्स. चेंडूची फिल्डिंग चांगली. थ्रो देखील चांगला पाहायला मिळते. बंटी भोईरकडे इथे फक्त मिळते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने एकूण धावा फलकावरती येतात त्या 66. षटकामध्ये कमबॅक केलं यशने. जी काय गोलंदाजी करायची होती, जी काय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची होती, जे काय मोठे फटके थांबवायचे होते ते या षटकामध्ये यशने थांबवून दाखवले.
विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला मात्र सार्थ ठरत असताना बंटी देखील टाळा वाजवतोय, त्याचं प्रोत्साहन वाढवतोय. हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला मिड विकेटला महेश इलम त्या ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. या षटकामध्ये कमबॅक केला यशने. जो काय टार्गेट मी म्हणेन 70-75 पर्यंत वाटचाल करत होता तो आता थांबवण्याचं काम करतोय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल आणि डबलच मी म्हणेन खर्च करत असताना यश एक धाव जोडली जाईल आणि या एक धावसंख्येच्या मदतीने 67 लॉस ऑफ 4 विकेट. 67 धाव फलकावरती आहेत राकेश आणि त्याला साथ देत असताना अक्षय लोबी. दोघांसाठी सलग 3 षटकार आणि चौकारासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आहे रवी लोबी यांच्याकडून. खूप चांगली बॅटिंग दाखवत असताना खरं तर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये आपल्याला JB11 पाहायला मिळाले, परंतु या षटकामध्ये कुठेतरी थोडंसं का होईना पण जिद्ना 11 टीमचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. कोलवट टप्प्याचा चेंडू बापू बोईर ही कॅच कन्वर्ट करेल का, परंतु कॅच कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झेल इथे सुटली जाते. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी जवळ. इथे फिल्डिंग चुकीची आणि हा येतोय चौकार. चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने एकूण धाव फलकावरती आता लगावल्या जातील त्या 71. खूप चांगलं टोटल पहिल्या इनिंग मध्ये जो काय निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा गुड्डू बोईरच्या टीमने, त्या टीमने मी म्हणेन सगळ्यांची मनं जिंकली. सुरुवात जरी खराब झाली तरी त्याच्याकडे लक्ष न देता उर्वरित 3 षटकांमध्ये चांगली बॅटिंग आणि ती बॅटिंग मात्र एका चांगल्या टोटल कडे घेऊन आली आहे ती JB11 टीमला. यशचा पुढील चेंडू राईट अमोर द विकेट. फुल टॉस बापू बोईर पुनश्च ते चेंडू खाली 1 बाउन्स. आता मात्र ज्या वेळेस तोंड वाजताना त्यावेळेस आपण ताक देखील फुंकून पितो. आता त्याने ओळखलं की मगाशी मी कॅच वरती गेलो चौकार केला, आता तो 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतोय. इथे मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 5 देखील इथे संपलंय आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती आहेत त्या 73. फ्रेंड्स 11 आणि हर्ष आलमी 11 आपण टॉस करण्यासाठी लगेचच या. फ्रेंड्स 11 आणि हर्ष आर्मी 11 आपण नाणेफेकी करण्यासाठी लगेचच या. 30 चेंडू मध्ये आता टार्गेट आहे 74 धावसंख्येचं, परंतु या धावा बनवल्या जातील की या धावा रोखल्या जातील या आपण ऐकूया. याच विभागामधील एक गोड आवाज रुपेशजी गायकवाड. थँक्यू. या दिवसामध्ये उपस्थित असलेले सर्व संघ मालक आणि सर्व प्रमुख मान्यवर अतिथी आपण या सर्वांचं या समालोचन कक्षाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. मित्रांनो, पहिला सामना आपण पाहिला JB रायडर्स या संघाने नाणेफेक जिंकली होती, प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि अगदी आपल्या निर्णयाला ते सार्थक ठरले. तब्बल 73 धावा 30 चेंडूंमध्ये उभारल्या, म्हणजे येणारे 30 चेंडू आणि 74 धावांचा पाठलाग करावा लागणार तो जिद्ना 11 या संघाला. दोन्ही संघांचा आपण जर विचार केला तर जो संघ आता या ठिकाणी विजय होईल त्याची मात्र वाटचाल पुढे होईल. जो संघ या ठिकाणी पराभूत होईल त्याचं मात्र या टुर्नामेंट मधलं अस्तित्व संपुष्टात येईल.
याचा अर्थ असा की दोन्ही संघांसाठी मात्र ही खूप महत्वाची लढाई असेल. दोन्ही संघांना आता संघर्ष करावा लागेल. यश ज्या पदरी पडेल त्याची मात्र पुढे वाटचाल होईल, यात काही शंका नाही. प्रथम सत्रामध्ये आपण ऐकलं मयूर कांबळे यांचा आवाज अगदी खालापूर तालुक्यातून जांभरूक गावातून मात्र या टुर्नामेंटसाठी उपस्थित होतात. अगदी वेळेच्या आधीच या ठिकाणी ते उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आपण सहर्ष स्वागत करू. आपण पाहतोय 74 धावांचा पाठलाग करायचा आणि सलामीची जोड साखळी. तमनाथ गावचा मात्र एक खेळाडू असेल बंटी, त्याच्यासोबत नेवाळी गावचा प्रीतम. ही जोड साखळी मात्र आता या 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी मात्र आता मैदानाच्या दिशेने रवाने झाले. आपण पंचांचा विचार केला तर खरोखर पंचांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे आणि भांडूप त्याचबरोबर मुलुंड या ठिकाणावरून हे पंच मात्र या टुर्नामेंट कव्हर करण्यासाठी येतात. खरोखर त्यांचं आपण मनापासून कौतुक केलं पाहिजे, त्यांना आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. नेक्स्ट मॅच असेल फ्रेंड्स 11 त्यांच्या विरुद्ध असेल हर्ष आर्मी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे, कोणत्याच प्रकारचा विलंब करू नका. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली आपल्याला एक मॅच कॅन्सल करावी लागली, त्यामुळे आजच्या दिवसामध्ये आपल्याला सर्वच मॅच कव्हर करायचे आहेत, याची सर्वांनी नोंद घ्या. मित्रांनो, आपण सगळेच त्या वासरे कोंड्याच्या परिसरामध्ये राहतो, कोणता संघ बाहेरून येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला वेळ व्हायला नाही पाहिजे, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आणि ही टुर्नामेंट आपल्या सर्वांच्या आहे, आपल्या सर्वांच्या प्रकार संकल्पनेतून आपण या टुर्नामेंटच्या अगदी शेवटच्या दिवसामध्ये पोहोचलोय आणि या शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य करायचंय. तर आपण पाहतो आता 74 धावसंख्येचं पाठलाग करायचंय आणि पहिला गोलंदाज मात्र आपण आता पाहतोय आशिष देशमुख आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू होता, प्रीतम सरोते मात्र आडव्या बॅटने त्या ठिकाणी चेंडू खेळत होता. बॅटचा आणि चेंडूचा आपल्याला संपर्क पाहायला मिळाला नाही. या 74 धावांचा पाठलाग करताना मात्र पहिला निर्धाव चेंडू आपल्याला आशिष या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आपण JB रायडर्स या संघाचा विचार जर केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये फारसे मोठे फटके आले नव्हते. सर्वांना वाटलं होतं की एक कमी धावसंख्येची मॅच होईल. आशिषचा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, चेंडूने टप्पा पडल्यानंतर मात्र उंची चांगली घेतली होती परंतु चौऱ्याहत्तर धावा बनवायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला आता खऱ्या अर्थाने आक्रमण करावं लागणार आहे. पुढचा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स, सीमा रेषा बाहेर, 4 धावांसाठी. पाहिलं राकेश भोईरचं आक्रमण पाहिलं, आशिषचं आक्रमण पाहिलं. जणू काही आपल्याला 79 धावा काल एकवीर या संघाने ज्या बनवल्या होत्या त्या धावांना स्पर्श होईल का याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु अगदी शेवटच्या षटकामध्ये मात्र यश लोभी याने मात्र रखडून ठेवलं. फलंदाजांना फार हात मोकळे करून दिले नाहीत आणि आपण पाहतोय तब्बल 73 धावा मात्र पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या. 74 धावांचा पाठलाग करायचे. धावफलक मात्र आता जाऊन पोहोचलंय 11 या धावसंख्येवरती, म्हणजे चांगली सुरुवात आपल्याला प्रीतम आणि बंटी या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश आहे या पहिल्या षटकामध्ये. आशिष या गोलंदाजाच्या पहिला चेंडू निर्धाव टाकला होता, मात्र त्यानंतर प्रीतम सरोतीने जे आक्रमण चढवलं होतं त्या आक्रमणाच्या ताकदीवरती मात्र आता 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, बंटी मात्र चेंडूला त्या ठिकाणी ऑन साइड क्षेत्रामध्ये खेळतोय. एक धाव मात्र या चेंडूवरती कन्वर्ट केली जाते. 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. पहिलं पॉवर प्लेचं पॉवरफुल षटक चालू आहे. आशिष हा गोलंदाज मात्र हे षटक हाताळतोय आणि एक चांगलं षटक आपण म्हणतोय, कारण 2 मोठे फटके आले त्यानंतर मात्र त्याने फलंदाजांना थांबवण्याचं काम केलंय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटचा संपर्क इतका चांगला होता, बॅट मधून मधुर आवाज आला होता, परंतु तितक्याच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण संदीप कडून आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा मात्र या चेंडूवरती कन्वर्ट होतात आणि या पहिल्या षटकाचा मात्र खेळ संपतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय तो बिनबाद 14 या धावसंख्येवरती.
पण आणि हर्ष शर्मी वेळ घालवू नका जास्त. उपस्थित असाल तर आपण या नाणेफेक करण्यासाठी, नाहीतर आपलं षटक कमी केलं जाईल आयोजकांकडून या ठिकाणी सूचित करण्यात येतोय. बॅटिंग पॉवर प्ले मात्र या ठिकाणी घेण्यात आलाय, कारण बंटी आणि प्रीतम सरोत एक आक्रमक फलंदाजीची जोडी आहे. मैदानामध्ये आक्रमण करतात, मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आपण पाहतोय. त्यामुळे मला असं वाटतं या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले कदाचित घेण्यात आला असेल. फिल्डिंग मध्ये आपल्याला थोडीशी पाबंदी आता पाहायला मिळेल. 74 धावा बनवायच्या आहेत. एक रणनीती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मात्र 14 धावा आल्या म्हणजे एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 15चा रिक्वायर्ड त्यांना त्या ठिकाणी हवा होता आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात म्हणजे एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आपण पाहतोय आता गुड्डू बोहीर, गौरव बोहीर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तमनात संघाचा हा खेळाडू असेल. दुसरं षटक मात्र या ठिकाणी घेऊन आलाय. पहिलाचा चेंडू होता, चांगल्या प्रकारचा आपल्याला फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी राकेश भोईर चेंडू खाली येतोय. चेंडूची फेक होते, एक धाव मात्र या चेंडूवरती कन्वर्ट होते. 15 या धावसंख्येवरती मात्र आता जाऊन पोहोचलाय. 74 धावा इथून तुम्हाला बनवायच्या आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक आहे. प्रीतम सरोते आक्रमण आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आणि एक षटकाराचा समावेश होता. गुड्डू भोईरला आपण आता पाहतोय. आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं मात्र दुसरं षटक घेऊन या ठिकाणी आलाय. कार्पेटच्या साहाय्याने मात्र या चेंडूला खणून काढलाय. आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पुनश्च राकेश भोईर यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. गुड्डू मात्र मोठी फटकेबाजी मारून देत नाही, कारण बॅटिंग पॉवर प्ले आहे. गुड्डूला माहिती आहे की क्षेत्ररक्षकांमध्ये आता मात्र पाबंदी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तो एक चांगली गोलंदाजी करतोय. तमनाथ संघाला मात्र सातत्याने सावरण्याचं काम गुड्डूने अनेक वर्ष केलंय. तोच गुड्डू मात्र आता जेबी रायडर्स या संघाला सावरण्याचं काम करतोय. पुनश्च आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाजांना हात मोकळे करून देत नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गुड्डू या गोलंदाजाची. धाव फळक मात्र आता जाऊन पोहोचला असेल ते 17 या धावसंख्येवरती. 74 धावा बनवायचे. थोडंसं आक्रमण करावं लागेल. 30 चेंडूंचा खेळ आहे. दुसरं षटक मात्र या ठिकाणी आता प्रगतीपथावरती असताना प्रीतम सरोतेला आपण मैदानामध्ये स्ट्राईक एंड वरती पाहतोय, तर गौरवला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. पुनश्च खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला त्या ठिकाणी कन्वर्ट केलं डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एकच धाव या चेंडूवरती मात्र पुनश्च पाहायला मिळते. आता मात्र आपण पाहतो एक पहिल्या षटकामध्ये धाव फलक जे जमा झालं होतं त्याच्यावरती मात्र आता पूर्णपणे रोख लावण्याचं काम या ठिकाणी केलंय गुड्डूने, कारण एकेरी दुहेरी धावा मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळतात. 74 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला कशा प्रकारचा खेळ करायचा याकडे मात्र तुम्हाला आता लक्ष द्यावं लागेल. वेगवान चेंडू होता. आपण पाहतोय वेगवान चेंडू होता. बंटीची बॅट चेंडू पर्यंत जाण्याच्या आधी चेंडू मात्र त्या ठिकाणी विकेट किपरच्या हातात विसवतोय. आपण पाहतोय फ्रेंड्स 11 आणि हर्ष आर्मी या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेक आदरणीय अजय घरत यांच्या शुभास्ते मात्र करण्यात आलाय. हर्ष आर्मी या संघाने प्रथम नाणेफेक जिंकले आणि प्रथम त्यांनी फलंदाजी स्वीकारले. पुनश्च आपल्याला चांगला चेंडू पाहायला मिळणार का? पंच मात्र दोन्ही हात जमिनीला समांतर करतात. स्वेर चेंडूची या ठिकाणी घोषणा होते. अवांतरच्या स्वरूपामध्ये आता एक धाव जोडली जाते. 19 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. बॅटिंग पॉवर प्लेचं हे मात्र षटक आहे. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जमेची बाजू म्हणजे सलामीची जोड साखळी मैदानात आहे. आपण पाहतोय चांगला फटका त्या ठिकाणी कन्वर्ट केला. कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला त्या ठिकाणी खणून काढलाय. एक धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण होते आणि एका धाव्याच्या बरोबरीने मात्र 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपुष्टात येतो आणि 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला असेल तो जिज्ञा 11 हा संघ.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र क्रिकेटचं समालोचन मराठी भाषेवरचं असलेलं प्रभुत्व सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. ते मयुरेश कदम सर यांचं या ठिकाणी स्वागत झालंय. आमच्या आयोजकांच्या वतीने त्यांचं आम्ही सहर्ष या ठिकाणी स्वागत करतोय. अगदी शेवटच्या दिवसामध्ये मात्र आपल्या सर्वांसोबत ते जोडले जातील. मित्रांनो, तिसरं षटक या ठिकाणी आता घेऊन येतोय उद्देश भोईर हा गोलंदाज. 18 चेंडू आणि 56 धावा मात्र या ठिकाणी करायचे. म्हणजे आता तुम्हाला दोन्ही बाजूने आक्रमण करावं लागेल. 18 चेंडू आणि 56 धावा. फुलटॉस चेंडू होता. चेंडूला त्या ठिकाणी कन्वर्ट केलंय सीमा रेषेच्या पलीकडे. बंटीच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार. 399 399 नंबर वाला आमचा गुलाल पाटील आला. 399 नंबर वाला आमचा गुलाल पाटील आला. 399 नंबर वाला आमचा गुलाल. धन्यवाद. 17 चेंडू आणि 48 या धावसंख्येची गरज असेल. आपण पाहतोय उद्देश भुईरवरती आक्रमण केलं जाते, कारण हे दोन्ही तमनात गावचे खेळाडू आहेत. प्रत्येकाचे वीक पॉइंट, प्रत्येकाचे स्ट्रॉंग पॉइंट मात्र त्यांना ठाऊक आहेत. एकमेकांच्या विरुद्ध, एकमेकांच्या सोबत सातत्याने खेळत असतात. आपण पाहतोय एक चांगली सुरुवात मात्र आपल्याला पाहायला मिळते या सलामीच्या जोड साखळी करून, कारण 74 धावांना तुम्हाला या ठिकाणी पाठलाग करायचा असताना एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती 27 या अंकावरती. पुढचा चेंडू आता मात्र प्रीतम सरोते आक्रमण करतोय. उंची जास्त आहे, परंतु पुनश्च चेंडू जातोय सीमा रेषा पार 6 धावांसाठी. धन्यवाद सर. 33 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलाय जिज्ञा 11 हा संघ. 74 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोड साखळी मात्र मैदानामध्ये खेळ करते. सुरक्षित आणि चांगली सुरुवात मात्र आपल्याला पाहायला मिळते. उद्देशचा मात्र पुढचा चेंडू पुनश्च फुलटॉस चेंडू होता. आता मात्र चेंडू आपण पाहतोय उंची जास्त घेतली. संदीप क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कोणती चुकी करत नाही आणि पहिला झटका बसतोय तो जिज्ञा 11 या संघाला. आपण पाहतोय व्हीकेपीएल पर्व तिसरं. या तिसऱ्या पर्वामध्ये खरोखर खूप मोलाचं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतंय. आदरणीय सुधाकर शेठ घारे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य क्रीडा सभापती यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होणार आहे. त्याचबरोबर जगदीशजी देशमुख साहेब यांचं सुद्धा आपल्याला खूप महत्वाचं सहकार्य लाभलंय. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होणार आहे. प्रीतम सरोते मात्र या ठिकाणी बाद होतोय. 9 चेंडू आणि 21 धावांचं मात्र आपलं वैयक्तिक योगदान देऊन मात्र तंबूमध्ये परतला जातोय. खूप चांगल्या प्रकारचा झेल त्या ठिकाणी कन्वर्ट केला संदीपने. संदीपचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे. उद्देशवरती मात्र आक्रमण केलं होतं, उद्देशला विचार करायला भाग पाडला होता. अखेर उद्देशने मात्र एक चांगला चेंडू मात्र फेकला आणि प्रीतम सरोतेला त्या ठिकाणी बाद करतोय. आपण पाहतोय बंटी मात्र मैदानामध्ये चांगली फलंदाजी करतोय. ऑन साइड क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताने चेंडूला अडवला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या कन्वर्ट होता. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. महेश शिलम पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचायच्या आधी मात्र त्याला बाद व्हावं लागतंय. चकडेवाला नाव लय फेमस झाला. पंढरी शेठ फडके चकडेवाला नाव लय फेमस झाला. तर 2 धाव मात्र या चेंडूवरती कन्वर्ट झाल्या. तिसऱ्या धाव संख्येचा त्यांचा प्रयत्न चालू होता. प्रयत्न फसला. बंटी भुईर मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये यशस्वी पोहोचला, परंतु महेश शिलमला मात्र पोहोचण्यासाठी थोडा उशीर झाला आणि त्याला मात्र त्या ठिकाणी परतावं लागतंय. धाव फळक जाऊन पोहोचलाय तो 35 या धाव संख्येवरती आणि आता विजयासाठी मात्र गरज असेल 13 चेंडू आणि 39 या धाव संख्येची. एक मोठा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. 13 चेंडू 39 धावा या ठिकाणी कन्वर्ट होणार का? गोलंदाजीचा आपण विचार केला तर उद्देशवरती मात्र पहिल्या 3 चेंडूंमध्ये आक्रमण केलं होतं. त्यानंतर मात्र उद्देशने आपली
गोलंदाजी सावरण्याचं काम केलं. 2 महत्वाच्या फलंदाजांना त्याने त्या ठिकाणी बाद केले. आता मात्र थोडासा दडपण असेल मी म्हणेन की जिज्ञा 11 या संघाच्या खात्यामध्ये, कारण आक्रमण करणारे फलंदाज महेश शिलम त्याचबरोबर प्रीतम सरोते हे तंबूच्या दिशेने त्या ठिकाणी रवाना झालेत. नवीन फलंदाज आपण आता पाहतोय कल्पेश. फुलटॉस चेंडू होता, खूप चांगल्या प्रकारचा फटका त्या ठिकाणी कल्पेशने कन्वर्ट केला. राकेश भोईर मात्र चेंडू खाली येतोय, कारण आता प्रत्येकाला लढावं लागेल. दोघांसाठी मी म्हणेन की अस्तित्वाची मॅच असेल. जो संघ जिंकेल त्यांची वाटचाल पुढे राहील, जो संघ पराभव होईल त्याचं मात्र अस्तित्व संपुष्टात येईल. त्यामुळे दोघांसाठी मात्र ही महत्वाची लढाई आहे. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपतोय आणि 74 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या धावसंख्येवरती. 12 चेंडू आणि 38 धावा. मोठी सरासरी आहे. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला आता 19 या धावा घेऊन धावायच्या आहेत. आपण पाहिलं प्रीतम सरोतेचं आक्रमण, खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. 9 चेंडू आणि 21 धावांचं मात्र वैयक्तिक योगदान होतं. त्यानंतर मात्र महेश शिलमवरती सर्वांच्या अपेक्षा होत्या. महेशकडे क्षमता होती आणि पहिल्या दिवसामध्ये आपण महेशची फलंदाजी पाहिली. खूप चांगल्या प्रकारचे फटके त्याच्या बॅटमधून कन्वर्ट झाले होते. त्याचबरोबर या टुर्नामेंट मधली मला असं वाटते पहिली षटकार हॅट्रिक सुद्धा महेश शिलमच्या नावावर होती. तोच महेश शिलम मात्र धावचित स्वरूपात त्या ठिकाणी बाद झाला, तंबूच्या दिशेने रवाना झाला आणि तो बाद झाल्यानंतर मात्र जिज्ञा 11 या संघावरती अतिरिक्त आपल्याला प्रेशर थोडं पाहायला मिळालं. आता मात्र 12 चेंडू आणि 38 धावा या ठिकाणी विजयासाठी पाहिजेत. दोन्ही संघांसाठी मी म्हणेन की ही एक अस्तित्वाची लढाई आहे, अस्तित्वाची लढत आहे. जो संघ चांगला खेळ करेल तो मात्र या ठिकाणी विजयी होणार, यात काही शंका नाही. मात्र आता दोन्ही संघांना विचार करून खेळावं लागणार आहे. एक चुकी मात्र प्रत्येक संघाला या ठिकाणी पराभवाच्या छायेकडे घेऊन जाणारी असेल. त्यामुळे तुम्ही जेवढं चांगलं खेळ कराल तेवढा तुमचा विजयाचा मी म्हणेन की पर्सेंटेज जास्त असतील. त्यामुळे चांगला खेळ करण्याची अपेक्षा मात्र आता असेल. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गुड्डू बोहिरला आपण आता पुनश्च पाहतोय. फुलटॉस चेंडू होता, कल्पेश मात्र त्या ठिकाणी आक्रमण करतोय. आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव त्या ठिकाणी कन्वर्ट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि तितक्याच चांगल्या प्रकारचा थ्रो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. 2 धाव मात्र या चेंडूवरती आपल्याला कन्वर्ट होताना पाहायला मिळतात. समीकरणाचा विचार केला तर 11 चेंडू आणि 36 या धावसंख्येची गरज असेल. तर फ्रेंड्स 11 आणि हर्ष आर्मी दोन्ही संघांना विनंती असेल की आपण बॉल चॉईस करून घ्या, अन्यथा कमिटी जो बॉल देईल त्या बॉलवरतीच आपल्याला खेळावं लागेल. त्यामुळे आपण या आणि बॉल चॉईस करून जा. 11 चेंडू आणि 36 धावा. बंटी बोहीर मात्र मैदानात आहे, सोबत कल्पेश आहे. दोघांना आता आक्रमण करावं लागेल, थोडीशी फटकेबाजी करावी लागतील, कारण प्रीतम सरोते बाद झाल्यानंतर मात्र आपल्याला मोठे फटके पाहायला मिळणार नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्या ठिकाणी करतोय. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी कल्पेशला तंबूमध्ये परतावं लागतोय. अजून एका विकेटचं पतन होतोय, तो 74 धावांचा पाठलाग करताना जिज्ञा 11 या संघाच्या. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 36 या धावसंख्येची गरज असेल. म्हणजे तुम्हाला आता आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हा एकच आता पर्याय तुमच्याकडे मात्र असेल. 36 धावा बनवणे आपण किंजल ट्रॉफी मध्ये पाहितल्या. 6 चेंडू आणि 38 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या. 6 चेंडू आणि 28 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या. म्हणजे क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये मित्रांनो काहीही अनिश्चित नाही, परंतु तुमचा संघर्ष तेवढा पाहिजे, तुमच्यामध्ये जिद्द पाहिजे, तुमच्यामध्ये क्षमता पाहिजे. आपण पाहतोय बंटी भोईर मात्र मैदानामध्ये आक्रमण करण्याच्या प्रयत्नामध्ये एक मोठा फटका त्याला त्या ठिकाणी कन्वर्ट करायचा होता. बॅटचा संपर्क चांगला होता, परंतु व्हेरिएशन थोडंसं कमी पाहायला मिळालं. चेंडू फारसा लांब गेला नाही. आपल्या फॉलो थ्रू मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला गुड्डूकडून पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होते. 9 चेंडू आणि 36 धावा. चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडूने मात्र उंची जास्त घेतली, लांबी आपल्याला पाहायला मिळत नाही. थोडीशी चुकी होते. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतात. चेंडूची फेकी होते. 2 धावा कन्वर्ट होतात.
8 चेंडू आणि 34 या धावसंख्येची गरज असेल. आपण पाहतोय आपल्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये, रायगडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मात्र क्रिकेटचं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने ऐकत आलोय ते मयुरेश सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे. मयूर कांबळे मात्र सातत्याने 3 दिवस आपल्या सोबत जोडले गेलेत. बंटी मात्र या ठिकाणी आता आक्रमण करतोय. चेंडू जातोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. फोर्टी 46 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 7 चेंडू आणि 28 या धावसंख्येची गरज असेल. 46 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय जिज्ञा 11 संघ. मित्रांनो, जिज्ञा 11 संघ आता मात्र विचार करत असेल की आपण जो बॅटिंग पॉवर प्ले घेतला होता त्या बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आपण फक्त 6 धावा जमवू शकलो. तो षटक जर काय मोठ्या धावसंख्येचा आला असतं तर मी म्हटलं असतं आता मात्र समीकरण आपल्याला थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. पुनश्च कार्पेटच्या सहाय्याने मात्र या चेंडूला खणून काढले. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होते परंतु तितक्याच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला गुड्डूची पाहायला मिळते. धावफलक मात्र आता 1 ने पुढे जातोय आणि या चौथ्या षटकाचा मात्र खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. आणि 27 या धावसंख्येची गरज असेल. मित्रांनो, पर्वतामधून जेव्हा एखादी नदी निघते ना तेव्हा ती रस्त्यामध्ये कोणालाच विचारत नाही की समुद्र हा कोणत्या दिशेला आहे. ती मात्र तिचा मार्ग त्या ठिकाणी शोधत असते आणि पुढे जात असते. आता सुद्धा या ठिकाणी बंटीला तेच करायचं असेल. 6 चेंडू आणि 27 धावा. त्याला मात्र त्याचा मार्ग शोधायचा असेल, त्याला मात्र विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचायचं असेल तर त्याला सुद्धा आता संघर्ष करावा लागेल. आणि संघर्ष मित्रांनो हा कोणाच्या वाट्याला आला नाही असा एकही माणूस नाही. आपण 2020 हे ताजं वर्ष मात्र आपल्याला प्रत्येकाच्या समोर आहे. प्रत्येक पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीवाला मात्र जीवन जगण्यासाठी त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला, मग तो माणूस असो अथवा प्राणी असो. त्यामुळे संघर्ष जर तुम्हाला त्या ठिकाणी करता आला तर तुम्ही सातत्याने नेहमीच कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकता. बंटी भोईर मात्र या ठिकाणी आक्रमण करतोय. चेंडूची उंची आपल्याला पाहायला मिळते आणि लांबी सुद्धा. धन्यवाद. 5 चेंडू आणि 21 या धावसंख्येची गरज असेल. आता मात्र तमनाथ विरुद्ध तमनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. राकेश भोईर तमनाथ गावचा खेळाडू बंटी सोबत सातत्याने ओपनिंगला फलंदाजी करतो. तोच राकेश मात्र आपल्याला आता गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. तो फलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय बंटी अगदी पहिल्या चेंडू पासून मैदानामध्ये मात्र आक्रमण करण्याच्या भूमिकेत त्याला आपण पाहतोय. अगदी शेवटचं षटक चालू आहे. बंटी मात्र एक चांगली आक्रमकरित्या फलंदाजी करतोय. आपल्या संघाला मात्र विजयाच्या उंबरठ्यावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. परंतु राकेश भोईर मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. राकेशचा खेळ हा मात्र पुरेपूर बंटीला माहिती आहे, परंतु त्या खेळाचा मात्र आता कशा प्रकारे वापर करणार याकडे मात्र सर्व क्रीडा रसिकांचं लक्ष लागलं असेल. 5 चेंडू आणि विजयासाठी मात्र 21 या धावसंख्येची गरज. पुढचा चेंडू आपण पाहतोय. आडव्या बॅटने त्या ठिकाणी चेंडूला कन्वर्ट केलाय. संदीप त्या ठिकाणी चेंडू खाली येणार, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार 4 धावांसाठी. बंटीला माहिती आहे मी जर काही शेवटपर्यंत मैदानात राहिलो तो मी सामना या ठिकाणी विजय करून देणार, यात काही शंकाच नाही. आणि आता मात्र बंटी लढतोय. पुढचा चेंडू आपण पाहतोय. पुनश्च आडव्या बॅटने त्या ठिकाणी चेंडूला खणून काढले. संदीप त्या ठिकाणी चुकी करत नाही. चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू होता आणि गणेशला मात्र या ठिकाणी परतावं लागतोय. 3 चेंडू आणि 16 या धावसंख्येची गरज असेल. म्हणजे आता 3ही चेंडूंवरती मोठे फटके मारावे लागतील. जिज्ञा 11 या संघाला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल आणि या टुर्नामेंट मधलं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल तर मात्र आता 3 चेंडू आणि 3 चेंडूंवरती मोठे फटके मारावे लागतील.
राकेश भोईर आपण पाहतो मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. स्लॉगवरचं षटक घेऊन आलं. 21 धावा त्याला वाचवायच्या होत्या, परंतु समीकरण आपण आता पाहतोय. बंटीचा या ठिकाणी पुढचा चेंडू जातोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटीच्या बॅट मधून येतोय अजून एक षटकार. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव वडापाव वडापाव. तुझ्यामुळे झाला राणी माझ्या. दोन चेंडू आणि विजयासाठी 10 या धावसंख्येची गरज असेल. बंटीचं आक्रमण आपण पाहतोय. आता मात्र बंटीने मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मीटिंग घ्यायला भाग पाडलं, कारण 6 चेंडू आणि 21 धावा डिफेंड करायच्या होत्या राकेश भोईरला. आणि बंटीचं आपण आक्रमण पाहिलं, सातत्याने मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले. समीकरणाचा विचार केला तर 2 चेंडू आणि 10 या धावसंख्येची गरज असेल. बंटीचा आपण विचार केला तर जवळपास 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि एक चौकाराचा त्याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे चांगली फलंदाजी, संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहे आणि तशा प्रकारचं कार्य सुद्धा त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 16 चेंडू आणि 39 या धाव संख्येची खेळली. या ठिकाणी वेगवान चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र कुठेतरी पराजयाच्या उंबरट्यावर जाऊन ठेपला असेल तो जिज्ञा 11 हा संघ. 6 चेंडू आणि 21 धावा बनवायच्या होत्या. 2 चेंडू आणि 10 वरती हा सामना येऊन ठेपला होता. त्यानंतर मात्र राकेशने टाकलेला हा वेगवान चेंडू पूर्णपणे त्या ठिकाणी निर्धाव चेंडू जातोय. 1 चेंडू आणि आता विजयासाठी मात्र 10 या धावसंख्येची गरज असेल. 46 या धावसंख्येवरती मात्र बंटी भोईर या ठिकाणी बॅटिंग करतोय. सलामीला आलेला हा खेळाडू होता. 74 धावांचा पाठलाग करायचा होता. एक चांगली फटकेबाजी आपण प्रीतमची पाहिली. 9 चेंडू आणि 21 धावांचं वैयक्तिक योगदान दिलं होतं. सतरा चेंडू आणि क्षमा असावी 17 चेंडू आणि 39 धावांचं वैयक्तिक योगदान आहे. परंतु आता सामना विजयी करणार का राकेश भोईर, याकडे मात्र आता जेबी डायडस या सर्वांचं लक्ष लागलं असेल. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि 4 धावांना मात्र त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागतंय जिज्ञा 11 या संघाला. बॅटमन खारघरवाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. अरे हेमंत बॅटमन पेठालीवाला या रायगड ठाण्यात फेमस झाला. सोमनाथ बॅटमन बेलपाड्यावाला या रायगड ठाण्यात फेमस झाला झाला झाला. बॅटमन का मोठेवाला रायगड ठाण्यात फेमस झाला. यो बारक्या बॅटमन का मोठेवाला. तर या टुर्नामेंटचे प्रमुख उपस्थिती